हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण साऊथ इंडियन रेसिपी करणार आहोत. हे अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी 1 वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि फक्त अर्धा तास भिजू द्यायची, याच्यावरती भिजू द्यायची नाही. चटणीची तयारी करून घेऊया. ओले खोबरं, मिरची, डाळवं, चिंचेचा तुकडा, अद्रक आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या इतकं एकत्रित घेऊन मी वाटून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर पाणी टाकून पुन्हा वाटून घ्यायचं. फाईन पेस्ट करायची आपल्याला याची. यामध्ये कोथिंबीर वापरली नाही मंडळी बघा. आता चटणीला फोडणी देऊया आपण. मी 1 चमचा तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडले की आपण हिंग वापरणार आहोत. हिंग जरूर टाकायचं आपल्याला चटणीमध्ये. हिंगाचा छान सुवास बसल्यानंतर मी मिरची वापरते, ऑप्शनल आहे, आणि कढीपत्त्याची पाने. हे एकत्रितपणे आपण तडका करून घेतो चटणीचा. नंतरून गॅसची फ्लेम बंद करून आपण त्यामध्ये वाटलेलं चटणीचं सारण टाकूया आणि थोडं पातळसर करून घेऊया. पाणी टाकूया थोडं. या प्रकारे गॅसची फ्लेम बंदच आहे मंडळी. इथे कोथिंबीरचा वापर आपल्याला करायचा नाही. साऊथ इंडियन लोक देखील करत नाही, कारण की काळी पडते चटणी नंतरून. आणि स्वादानुसार मीठ टाकायचं. बस आपली चटणी रेडी झाली आहे अगदी साऊथ इंडियन पद्धतीमध्ये. चवीला अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा. इकडे आपला अर्धा तास डाळ छान फुलून देखील गेली बघा. ही डाळ आपण काय करतो, नेहमी मेदूवडे करताना रात्रभर भिजवतो किंवा 12 तास भिजवतो, 5-6 तास भिजवतो. त्याच्याने मेंदूवडे आपले क्रिस्पी होत नाही, चिकट होते डाळ. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त अर्धा किंवा पाऊण तास याच्यावरती आपल्याला ही डाळ भिजवायची नाही आहे. हे मोठं सिक्रेट आहे मेंदूवड्यांचं. साऊथ इंडियन लोक अगदी 1 तास भिजवतात डाळ आणि ती वाटून घेतात बघा. या प्रकारे डाळ चाळणीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये विदाऊट पाण्याने आपल्याला ही दळायची आहे. छान दळली जाते, काही प्रॉब्लेम नाही. वाटल्यास तुम्ही एखादा चमचा पाणी टाकू शकतात. डाळ दळल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकायचं. बाकी इतर कुठलीही जिन्नस टाकणार नाही मी, मीठ सोडून. सोडा देखील वापरायचा नाही आपल्याला. तरी खूप क्रिस्पी आणि छान वडे फुलतात बघा तुम्ही. एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला मीठ टाकल्यानंतर एका डायरेक्शनमध्ये आपल्याला छान फेटून घ्यायचं. हे सगळं फेटण्यावर अवलंबून असतं. तुम्ही छान फेटलं तरच वडे छान बनतात. एकीकडे तेल देखील तळण्यासाठी ठेवूया आपण. जेवढं पीठ फेटाल तेवढं छान फुलतो वडा आपला. सोड्याकारची आवश्यकता पडत नाही. आणि आपण मेंदू वडे करताना तीच मोठी चुकी करतो. आपण डाळ जास्त भिजू देतो आणि चटणी करताना देखील कोथिंबीर वापरतो. या 2 चुक्या टाळल्यात की छान होतात. आता आपलं पीठ छान फेटलंय का नाही बघण्यासाठी आपण एक ट्रिक वापरूया. मी वाटीत पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये आपण पिठाचा गोळा टाकायचा आहे बघा. तो खाली तळाला बसतो, याचा अर्थ हे पीठ छान फेटलं नाही आपलं. मी पुन्हा थोडं फेटून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा पिठाचा गोळा घेतला, वाटीत टाकला. तो वरती तरंगला की समजून घ्यायचं आपलं पीठ छान हलकं झालं आहे बघा. आणि आता हे वडे करण्यासाठी रेडी झालं आहे. आता हाताला पाणी लावून आपण वडे काढून घेऊया. हाताला पाणी लावल्याने पीठ चिटकत नाही, वडा छान होतो. नक्की ट्राय करा. या पद्धत तुम्ही प्लॅस्टिकवर देखील करू शकतात वडे, पण जनरली ऑथेंटिक पद्धतीने हातावरच केले जातात. तेल छान तापलं की नाही बघूया. पिठाचा थोडा गोळा टाकून बघायचा. पीठ खाली तळाला बसतंय त्यामुळे तेल तापलं नाही. तेल छान कडकडीत तापू द्यायचं आपल्याला इथे. आणि कडकडीत तेलावरच हे वडे तळायचे आहेत, लक्ष असू द्या, त्याच्याने छान फुलतात. या प्रकारे नक्की वडे करून बघा मंडळी, तुम्हाला खूप आवडतील. नेहमीच्या तुमच्या मेदू वड्यापेक्षा खूप टेस्टी होतील, अगदी साऊथ इंडियन टेस्टमध्ये. मग करणार ना ट्राय. आता हाय फ्लेमवर हे वडे छान तळून घ्यायचे. वड्यांची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवली तरी काही हरकत नाही. अगदी टेस्टी आणि झटपट होणारा नाश्ता, ब्रेकफास्ट आहे हा. आपण काय करतो, नेहमी रात्रभर किंवा 5-6 तास डाळ भिजू देतो, त्याच्यानंतर हे करतो. आपण ही प्रोसिजर खूप मोठी वाटते म्हणून आपण मेदूवड्या करायचा कंटाळा करतो. पण तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. कलर देखील सुरेख आलाय बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मंडळी. आता याप्रमाणे आपण सगळे वडे तळून घेऊया. तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा. मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. खूप टेस्टी होते हे वडे. अगदी कमी तेलकट होतात, बिलकुल तेलाचे होत नाही. क्रिस्पी पण होतात बघा, तुम्ही बघू शकतात. वडा किती छान झाला आहे आपला, अगदी झटपट. सगळे वडे रेडी झाले. आपण चटणीबरोबर सर्व करूया. मी तुम्हाला एक वडा तोडून देखील दाखवते बघा. बाहेरून क्रिस्पी आणि मधून जाळीदार हा वडा तयार झाला आहे. आपण कुठेही सोड्याकारचा वापर केला नाही.
आता चटणी पण सर्व करून घेऊया. चटणीमध्ये कोथिंबीर वापरली नाही, त्यामुळे काळी पडली नाही चटणी. टेस्टला अप्रतिम आहे. चला, पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.